विशाल बैद्य काका यांना सुद्धा आपण मुख्य स्क्रीनवरती पाहतोय. सातत्यानं सहकार्याची भूमिका विशाल बैद्य काकांची सुद्धा आपण पाहिली आहे. साहेबाच्या माध्यमातून अनेक वेळा यांना सुद्धा आपण पाहिलंय. एक हरवणारी व्यक्तिमत्व आणि त्यांचा सुद्धा सन्मान इथे केला जातो. थँक्यू सो मच. सन्मान झालेला आहे. पंचांचा इशारा आहे. लेट्स प्लेचा सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली आहे. एका बाजूला बंटी बद्रिके आणि दुसऱ्या बाजूला नागेंद्र हिमांशू पाटील गोलंदाजी मार्कवरती. फर्स्ट बॉल. पहिला चेंडू उसळी घेणारा जास्त उचळी इतका उंच चेंडू महेंद्र मागेच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि पंच आमच्याकडे वळले आणि सांगतात यस इट इज अ वाईड बॉल. हिमांशूचा पहिला चेंडू वाईड आणि त्यानंतर दुसरा चेंडू नो. पंचांनी नो दिलेला आहे. जास्त उसळी घेणारा चेंडू 1 फॉर दी ओव्हरचा इशारा या अगोदर दिला होता आणि त्यामुळे नेक्स्ट बॉल फ्री असेल. अजिंक्य घरत घासपाडामधील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, एक हरवणारी व्यक्तिमत्व आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल अजिंक्य घरत आपणास की आपण सुद्धा या. पुन्हा एकदा नो बॉल. अजिंक्य घरत साहेब आपणास विनंती आपण यायचं आहे. आपला सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. श्री स्वामी समर्थ चषक 2024च्या वतीनं ओहो मोठा फटका. यावेळेला चेंडू हवेमध्ये नाही. काही काळ हवेमध्ये राहिला. संतोष जाधवच्या हातामध्ये विसावतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ओहो इथे काय घडलंय. अनहोनी होते होते रह गई. ते हे राम हे कृष्ण जगन्नाथ मला सीन होता. पूर्णपणे समजायला मार्ग नव्हता की नक्की काय घडत होतं. नागाने पूर्णपणे सोडलं होतं की इथे मला आता रनआउट दिलं जाणार आहे आणि अशाच वेळेला चेंडू हातामधून निसटलाय आणि निसटणारा चेंडू मात्र 2 धाबात देऊन गेलाय. सुरुवात खराब होती हिमांशूसाठी, कारण ज्या हिमांशूने मागील मॅचमध्ये 4 धाबां देत असताना 2 षटकं हाताळली होती, 2 गडी बाद केले होते, तो हिमांशू सुरुवातीला अंडर प्रेशर गोलंदाजी करत असताना दिसला होता. बंटी समोर हिमांशू. यावेळेला बॅटची क्षेत्ररक्षक झेल खाली. झेल टिपला जातोय का तर येस झेल टिपला गेलाय. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. बंटी बद्रिके बॅक टू द डिपार्ट. केला होता परंतु तो हुक तितका प्रॉपर झालेला नाहीये आणि बाकी सर्व काम कलवाने मात्र हा झेल टिपलाय आणि फलंदाज बाद झाल्यात. चला नवीन बॅटर या लवकर. बंटी बद्रिके बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होते. आकाश पांडे. पांडा मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळेल. बघा या मैदानावरती आकाश पांडेचा खेळ सुद्धा आपण खूप चांगला होताना आपण पाहिलं. मग लेदर क्रिकेट असो किंवा टेनिस क्रिकेट, याच मैदानावरती 5 चेंडू 5 षटकार मारण्याची किमया या खेळाडूने केली आहे आणि त्याला आता सामोरं जायचंय NB अवध सारख्या मुंबई सम्राटच्या टीमकडून खेळत असताना विकास इलन बोलिंज या संघासमोर सुमित ढेकळ आणि टीम हिमांशू पाटीलचा सामना करायचा आहे. पहिली विकेट आली आहे. 5 धावा आल्यात. सुरुवात चांगली होती परंतु काय बंटी बद्रिकेला तो फटका मारणं गरजेचं होतं का. जर का चेंडू बाहेर निघतोय तितके पॉईंटचे क्षेत्र खाली होतं. इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. थर्ड मॅन गली तिकडे जर चेंडू गेला असता धावा मिळाल्या असत्या 4 किमान 2 तरी. आणि असं असताना आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न हा थोडासा मागणं ठरला. ये क्या हो रहा है. अचानक आकाश पांडे के शरीर में ऋषभ पंत कहां से आ गया. मागे खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु चेंडू जर आपण पाहिला तर
स्वाभाविकरीतीने जी डिलिव्हरी हाताळायची होती, नॅचरल कट हा हिमांशूचा डॉट बॉल देऊन जातोय. चांगला कमबॅक. वाईड नो नो नंतर जो काही कमबॅक केला तो अतिशय वाखाणण्याजोगा हिमांशूच्या माध्यमातून. विकास 11ला पूर्णपणे बळकटी आणणारे षटक आहे. शानदार डिलिव्हरी आणि बघा कशा प्रकारे हा चेंडू हाताळला तर पूर्णपणे कंट्रोल आहे. हिमांशू पाटील टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आजही का मानाने आधारानं त्याचं नाव घेतलं जातं ॲज अ बॉलर म्हणून. डावखुरी हाताचा त्याची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये देत असताना शानदार बॉलिंग. शफल झाले आणि त्यानंतर मात्र कट काढण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपर कनेक्शन नाही आहे. प्रॉपर कनेक्शन न होण्याचं कारण आहे शफल झाले त्यावेळेला त्यांचा बॅटचा जो काही डायरेक्शन होता फटका खेळण्याचा तो मात्र पूर्णपणे ऑन साईडला होता आणि चेंडू हा मात्र निघून गेला ऑफ साईडला. शेवटच्या क्षणाला बॅटचा संपर्क येतोय आणि तिथे एक धावून कंप्लीट केली जाते. 6 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचा अंतिम चेंडू बाकी. पाहूयात या शेवटच्या चेंडूवरती काय घडतंय. अपेक्षा असणार आहे इथे एक मोठा फटका येणं. नागेंद्रमध्ये ती क्षमता आहे. नागेंद्रने मागील मॅचमध्ये ते करून दाखवलंय आणि नागेंद्रला त्याच पावलावरती पाऊल ठेवून तो षटकार किंवा चौकार आणायचा आहे. कट केलं चेंडूला, परंतु चेंडू जर आपण पाहिला तर कव्हर पॉईंटमध्ये फील्ड केला जातोय. एकदा धावून पूर्ण केली जाईल आणि पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावपलकावरती मुंबईचा सम्राट NB अवध या संघाच्या. चला पहिलं षटक संपलं आणि दुसऱ्या षटकामध्ये पवन केने यांना आमंत्रित करण्यात आलं ॲज अ बॉलर म्हणून. नागासमोर असेल नागेंद्र. मागील 2 ते 3 वर्षाचा जर का कालावधी पाहिला तर मुंबई परिसरामध्ये या खेळाडूची चर्चा मोठ्या प्रमाणात होताना पण पाहिली. कलवा यावेळेला चेंडू जवळ येतात आणि फील्ड करतील, फेकी करतील तोपर्यंत एक धाव येताना पाहायला मिळते. सिंगलने सुरुवात केली या षटकाची. स्ट्राईक रोटेट होतीये आणि ज्यावेळेला हा फटका एक्झिक्यूट केला गेला त्यावेळेला कुठे ना कुठेतरी पहिल्या मॅचच्या मयूर दातीलकरची आठवण ताजी झाली. ज्या मयूर दातीलकरने सुद्धा ज्यावेळेला ऑनसाईडला फटके करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला अशाच प्रकारचं काहीचं कनेक्शन होताना दिसलं होतं विकास 11च्या अगेन्स्ट, परंतु पवनला त्यावेळेला युटिलाइज करण्यात नव्हतं आलं. आता पवनच्या हातामध्ये दुसरं षटक हाताळण्याची पॉवर प्ले 2 ची जबाबदारी दिली गेली आहे. आकाश पांडेचा चेंडू मागे निघून गेलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न लॉफ्ट केलाय परंतु क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा कलवा इन फ्रेम. बघा मागील मॅचमध्ये हा खेळाडू इथे 12th मॅनच्या भूमिकेमध्ये होता आणि आता हाच खेळाडू एक कॅच टिपतोय, हाच खेळाडू 2 बॉल अडवतोय आणि याच खेळाडूवरती आज कॅमेरा आहे. या मॅच दरम्यान तरी कॅमेरा आहे. कलवा इसी का नाम आहे. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. ऑन साइडला ओहो लॉफ्ट केलंय. हा छक्का नाहीये, हा तर 9वा आहे परंतु धावा मिळतील 6. व्हॉट अ शॉट बाय नागेंद्र. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गेलाय पवन केने याने. मात्र हा चेंडू पाहू शकता कशा प्रकारे हाताळला. गोल्डन स्पॉटवरती पीच झाला आणि त्यानंतर मात्र एक पाय मागे घेऊन मागचा पाय पुढे काढून त्यानंतर रडारमध्ये त्या फटक्याला बनवलं आणि त्यानंतर मात्र चेंडूला सीमारेखा पार पाठवत असताना 6 धावांची बर्डी लागते. आणि जशी 9व्याची चर्चा केली भविष्यात 6-9 धावांचा फटका सुद्धा येऊ शकतो. ISPL ने तर आपल्याला ते
दाखवलं, ते निर्देशन दिलंय की 9 सुद्धा ठेवू शकतो. आणि काही फलंदाजांनी मारले सुद्धा. आता पंच वळतील. आता पंच वळताना सांगतात यस इट इज अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव दापलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळते. या षटकाराने कुठे ना कुठेतरी दबाव जो आहे तो रिलीज झाला असणार आहे मुंबईचा सम्राट या संघावरचा. पुन्हा एकदा पंच वळतील. अजून एक वाईड अतिरिक्त धाव येते आणि एक्स्ट्रा रन्स या धावपलकामध्ये ऍड होताना दिसत आहेत. बघा दोन असे उजव्या कोपऱ्यामध्ये जर बघाल जिथे गोलंदाजचं नाव आहे तिथे दोन असे टॅप आहेत. ते दोन टॅप सांगतायत, एक आस्किंग रन रेट, एक करंट रन रेट. आणि इथे पुन्हा एकदा बॅटच्या रडामध्ये शॉर्ट पोल, चेंडू निघून गेला सीमारेखा पार. पहा कशा प्रकारे हा फटका खेळलाय. आखू टप्प्याचा चेंडू होता आणि पुढे लपेटलाय. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांब होता. वाईड लाईनच्या दिशेने जाणारा हा चेंडू त्याला मात्र लपेटात घेतला आणि नागेंद्रने पुन्हा एकदा आपली पॉवर दाखवली. का मागील 3 वर्षामध्ये मुंबईच्या टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूचं नाव आदराने घेतलं गेलंय ते सांगत असताना नागेंद्र व्हॉट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. 23 लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. हो यावेळेला उचली घेणारा चेंडू आहे आणि ही उचली थोडीशी बीट काढणारी होती. बॅटाने शरीरामधील अंतर थोडंसं वाढलं होतं. सुमितने कोणती चुकी केलेली नाही. या 2 षटकाचा खेळ संपतोय. 23-1 मुंबईचा सम्राट NB अवध. कंपॅरिझन आपण पाहू शकता. 31 कोणती विकेट नव्हती आणि 23-1 विकेट ही सध्याला आपण पाहतो. या एक वेळ डिझेल आणि त्यानंतर थँक्यू डिझे थांबवते थोडं. इथे वाईट चेंडू आला होता आणि त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं तर रनआउटच्या रूपाने गडी बाद झाला. आकाश पांडे माघारी परतेल. चला 24-2 आणि 2 षटकाचा खेळ झाल्यानंतर आस्किंग रन रेट वर नजर जर टाकली तर 14.33च्या सरासरीने जायचंय. आणि योग्य वेळेला आकाश चंदेराचं सुद्धा आगमन झालंय. त्यामुळे ही मॅच मधली जी काही खरी चुरस आहे ती आता बघायला मिळू शकते. हिमांशूचा चेंडू यावेळेला उडवलाय. व्हॉट अ शॉट. सरळ गेलाय चेंडू आमच्या झीम गाड्याच्या वरती सीमारेखा पार. षटकार
हा कशा प्रकारे चेंडू हाताळला तर सोपं नाही आहे. एकदा त्या लेफ्ट हँडर बॉलरला अशा प्रकारे हल्ला करून त्याला डॉमिनेट करणं, परंतु ते साहस दाखवले नागाने. सच अ ग्रेट प्लेअर जो या रजनी क्रिकेटमध्ये इतके लांबच लांब षटकार इथे एक्झिक्यूट करतोय. हिमांशूवरती दडपण आणण्याचा प्रयत्न केला गेलाय. पुन्हा एकदा यावेळेला मिस टाइम आहे. हा झेल कन्वर्ट करावा लागणार आहे. विश्वनाथ जाधव, ओहो, विश्वनाथने शपथ खाल्ली ती विश्वाला जिंकण्याची, परंतु इथे ती शपथ त्याची मोडली आहे, कारण झेल हातामध्ये आलेला नाही आहे. एका हाताने जिंकण्याचा प्रयत्न केला गेला. खूप लॉंग चेस होती, खूप लांबचा चेस होता आणि खूप रनिंग केले होते, परंतु चेंडू मात्र गॅदर करता आलेला नाहीये. जीवनदान मिळालंय नागेंद्रला, परंतु ही मॅच सुद्धा हा चेस करून झेल का टिपणं गरजेचं होतं, कारण ही मॅच सुद्धा तितकी सोपी नाहीये ना. जर का तुम्ही या प्रकारे झेलना कन्वर्ट नाही केलं तर ती मॅच सुद्धा तुमच्या बाजूने झुकणार नाहीये. त्यामुळे या 16-35च्या इक्वेशन मधून नागेंद्रची विकेट ही विकास इलन बोलण्यासाठी सध्याची गरज आहे. इनसाइड आउट संतोष जाधव, ओहो, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ ग्रेट कॅच. संतोष जाधव पिन्या याने टिपलाय झेल आणि संपलाय नागेंद्रचा खेळ. टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत, कडकडत होतोय, डीजेला सुद्धा वाजवतात. वेलकम. कमिटमेंट, काय प्रेजेंस ऑफ माइंड है. इसी का नाम है संतोष जाधव, इसी का नाम है पीन्या. यही है गोखुरे की शान, यही है वसई तालुका का मान. काय जबरदस्त झेल टिपलाय. काय सुंदर झेल टिपला गेला. तर संतोष जाधवने हा फक्त झेल नाही टिपला, या मॅचला पुढे परत आणलंय. नागेंद्रची विकेट म्हणजे या मॅच मध्ये सर्वात मोठा दिलासा आहे विकास इलन बॉलिंग संघाला. मैदानाच्या दिशेने दाखल होतोय तो म्हणजे मंदार गुरव, काळा चौकीचा स्टार बंड्या यावेळेला मैदानाच्या दिशेने दाखल झाला आणि हा चेंडू अँगल क्रिएट करणारा पटापटे बीट करतोय बंड्याला. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. चांगला आणि ग्रेट कमबॅक आहे हिमांशू पाटीलचा. दुसरी विकेट त्याच्या खात्यामध्ये आली आहे. 67चा पाठलाग करत असताना आतापर्यंत 32 धावा धावपल करत आहेत. जशी दुसरी मॅच झाली होती तशीच काहीशी ही चौथी मॅच होताना दिसतीये. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. इथून एक मोठा फटका अजून गरजेचा असणार आहे. तो मोठा फटका अजून लढण्याचं बळ देईल विकास मुंबईचा सम्राट NB अवधला. हिमांशू समोर बंड्या यावेळेला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू क्लिअर करेल. नो चान्स फॉर द फिल्डर. अलॉंग द कार्पेट मैदानाला घरंगळत चेंडू करतोय सीमारेखा पार ट्रॅव्हल. ही बंड्याची पॉवर आहे. एक टाइम होता बंड्याचा, रिवर्स मारणं, शॉर्ट आर्म पुल करणं, हुक मारणं, ताकदवर फटके प्रदर्शित करणं, आणि तोच बंड्या आज या नारंगीच्या मैदानामध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. येस, इट इज ॲब्सोल्युटली वाईड. पंच JP सर वळतात. 13-30 मधून आता इक्वेशन येऊन 13-30 वरती इक्वेशन थांबले आणि खूप जास्त वळण घेणारा चेंडू, जास्त फिंगर रोल केले गेले होते आणि एक धाव अतिरिक्त रूपाने सुद्धा फलकामध्ये ऍड होते. मॅच बिलकुल ऑन आहे. ही मॅच शेवटच्या क्षणामध्ये जाणार, शेवटच्या क्षणामध्ये खऱ्या अर्थाने याचा रिझल्ट टाकणार आणि तोपर्यंत तरी आपला श्वास गळ्यामध्ये अटकून राहणार आहे. पुन्हा एकदा वन मोर वाईड.
अजून एक वाईड येत आहे बघा. वाईड असेच सांगतात, WD वाला वाईड येतो तोपर्यंत ठीक आहे, टी नाही लागला पाहिजे, म्हणजेच ती वाईट वेळ नाही आली पाहिजे. कारण ती जर आली तर मात्र आपण कुठेच नाही वाचत. अपेक्षा आहे इथून सावरलं जाईल, परंतु बंड्या कॉन्फिडंट फील करत असणार आहे. या चेंडूवरती मोठा फटका मॅचमध्ये, खूप चांगला कमबॅक होईल यावेळेला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक कलवा वन्स अगेन. कलवानी सोडलाय झेल, झेल सोडलाय, फेकी झाली, एकाचं रूपांतर 2 मध्ये झालं. ना तेरी ना मेरी, 2 धाबा कंप्लीट. षटकाचा खेळ संपतो. 43 धाबा धावपलकावरती, 12 चेंडू 27 धावांची गरज. सुद्धा होणार आहे. स्टॅटिस्टिक बघतोय आपण, 47 वरती 2 होते पहिली इनिंग ज्या वेळेला चालू होती त्यावेळेला 3 षटकांत 47 वरती 2 होते आणि 40 वरती 3 सध्याच्या घडीला आहेत. परंतु एक कहाणी मात्र मोठी होती, त्या म्हणजे 47 वरती 3 असल्यानंतर ते आकाश चिंदरेचं, आकाश नव्हे आशिष कनोजियाचं ते षटक आलं होतं आणि तिथून मात्र कहाणी खरी बदलली होती. आणि तिथून मात्र एक मोठा टर्न आला होता त्या पहिल्या इनिंगला. आणि इथून जसा पहिल्या इनिंगमध्ये 3 षटकांनंतर टर्न आला तसा टर्न या दुसऱ्या इनिंगमध्ये येतोय का? परंतु तसे येण्याचे संकेत थोडेसे कमी वाटत आहेत. 2 एक्सपिरियन्स प्लेअर मैदानाच्या आतमध्ये आहेत. आकाश चिंदारिया आणि टफिलचा हा स्टार, या स्टारने अनेक मैदानं गाजवली आहेत. मागील वर्षाकडे जर का आपण पाहिलं तर NBA अवॉर्डच्या माध्यमातून अनेक स्पर्धांचे खिताब आपल्या नावे करत असताना भल्या भल्या स्पर्धांना आपल्या नावे केलंय, आपल्या नेतृत्वाच्या बळावरती, आपल्या बॅटिंगच्या बळावरती. आणि तो मात्र आता या नारंगीच्या मैदानावरती आपली छाप सोडण्यासाठी सज्ज झालाय. या मैदानावरती सुद्धा त्याने यशस्वी कर्णधारपद भूषवलंय, आपल्या बळावरती भल्या भल्या मॅचेसना जिंकून दिलंय आणि तो मात्र स्ट्राईक एंडवरती आहे. आणि दुसऱ्या बाजूला अनुभवाचा भंडार, विनर्स असेल किंवा मुंबई परिसरामधलं क्रिकेट असेल किंवा मुंबई परिसराबाहेरचं क्रिकेट, या खेळाडूने सुद्धा खूप चांगल्या प्रकारे गाजवलंय. तुतास या नवीन गोलंदाजासमोर म्हणजे किरण समोर खूप मोठा कडवा आव्हान असणारा पहिला चेंडू, जास्त उसळी घेणारा चेंडू. पंच हळूहळू वळतायत, सांगतात येस इट इज अ वाईड. अतिरिक्त उसळी, आखूड टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न आणि चेंडू जर आपण पाहिला तर हा अगदी डोक्यावरून दिगून यष्टरक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि तिथे वाईडची सांगता होताना पाहायला मिळते. तीन डॉट आणि 3 विकेट लगातार, म्हणजे विकेट हॅट्रिक जर असेल तर 1000 रुपयाचं बक्षीस महाराष्ट्र बॉईज यांच्याकडून देण्यात येणार आहे. लगातार 3 डॉटसाठी 500 रुपये, लगातार 3 विकेटसाठी 1000 रुपये असं बक्षीस लागवण्यात आलं आहे महाराष्ट्र बॉईज यांच्या वतीनं. बघूयात किरण त्याचा मानकरी ठरतोय का. आखोड टाप्याचा चेंडू, इस बार नाही चुकेंगे. किरणने आता नियंत्रणामधला चेंडू हाताळलाय. गोलंदाजांनी ज्या वेळेपासून हा ग्रास बघितलाय ना तेव्हापासून कुठे ना कुठेतरी त्यांच्या मनामध्ये असंच वाटतंय हे ग्रास तेवढीच विकेट आहे, त्याच्या आजूबाजूला त्याच्या मागे पुढे विकेटच नाहीये असं काहीचं चित्र आहे. कारण जो तो येतोय शॉट ऑफ लाईन, जो तो येतोय तो आखूड टप्प्याची गोलंदाजी करतोय. फलंदाजांना थोडीशी अडचण जरूर होती, परंतु तिथं टाकणं हे सुद्धा एक मोठं टास्क आहे. यावेळेला मिस टाइम आहे. आकाश चिंदारिया याचा झेल टिपला सुमित ढेकलेनं, फलंदाज बाद होईल. मोठी विकेट, मोठा मासा गळाला. अजून एक विकेटचं पतन.
चला 3.2 षटकं झालेली आहेत 41-4 अशी स्थिती. मुंबई सम्राट NB अवध या संघाची 10-26 इक्वेशन वरती जर नजर टाकली 10-26 तितकं मोठं नाही आहे आणि एक वेल फिनिशर मैदानाच्या आतमध्ये आलाय किशन देवेंद्र. बिले पार्लेचा खेळाडू पाहूयात. किशनसाठी हा चेंडू आता उसळी घेणारा चेंडू आहे त्याला मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु नियंत्रण आहे. किरणने हा जो चेंडू हाताळला त्यामध्ये कोणत्याही प्रकारे किशनला त्या चेंडूच्या आसपास येऊ दिलेला नाही आहे. उसळी घेणारा चेंडू बघा जिथून बॅट फिनिश झाली तिथून चेंडूने उसळी धरली आणि ती उसळी सुमितच्या हातामध्ये नेऊन ठेवते चेंडूला. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. या वेळेला पुन्हा एकदा आपटले चेंडूला परंतु प्रयत्न काय करायचा ते समजायला मार्ग नाही आहे. बॅकफुटवरती जाऊन मिडविकेटच्या डोक्यावरून फटका मारणं हे कुठे ना कुठेतरी आगळं वेगळं साहस आहे. टिपिकल टेनिस बॉल क्रिकेट शॉट जरूर आहे परंतु या फटक्याला तुम्हाला या मैदानावर तरी यश मिळणं तितकंच सोपं नाही आहे. तुम्हाला कुठे ना कुठेतरी नवीन इम्प्रोवाइज केलेले स्ट्रोक हाताळावे लागतील जेणेकरून धावा बनतील. 8-26 मॅच आता थोडीशी लांब होत चालली आहे. एक निर्धाव चेंडू या मॅचमधलं अंतर वाढवतोय आणि या वेळेला चेंडू बॅटच्या स्टिकरला. पुन्हा एकदा तीच स्थिती. फ्रंट फुटवरती गेले बॅकफुटवरती आले टप्पा आतमध्ये पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू पुढेपुढे हावी झाला बॅटवरती दडपण आलं पुढेपुढे किशनवरती एका दाब्याने स्ट्राईक रोटेट झाली आणि आता शेवटच्या अंतिम चेंडू बंड्यासाठी. या चेंडूवरती एक मोठा फटका नितांत गरजेचा आहे. इथून जर का षटकार आला तर कहाणी बदलू शकते आणि पुढच्या षटकामध्ये ही मॅच अजून रोमहर्षक बनताना दिसेल. काय तो मोठा फटका येईल का? बंड्यामध्ये क्षमता आहे बंड्यामध्ये ती ताकद आहे आणि बंड्यामध्ये ती कुवत आणि धमक सुद्धा आहे परंतु किरण ये मानने वाला पैसा नाही आहे. बंड्यामध्ये ताकद आहे आणि बंड्याने दाखवलेली ही त्याची सोनेरी पेशकश आहे. व्हॉट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक बाय दी मंदार गुरव. षटकार षटकार आलाय. बंड्याची प्रशंसा करावी लागेल. पहा कशा प्रकारे हा चेंडू हाताळला गेला होता. आखूड टप्प्याचा चेंडू आणि तो जवळजवळ 4थ्या ते 5व्या स्टंपच्या चेंडूला त्याला मात्र भिरकावून दिलंय. कोणत्याही प्रकारची तमा नाही केली की हवा किती आहे दमटपणा किती आहे धावाचा प्रभाव किती आहे आणि काय किती आहे. ना फ्लड लाईट ना येस बॉल द्यायचा बॉल पाठवा ना अजून कोणत्या रजनीची आम्हाला भीती. आम्हाला फक्त मॅच हवी आहे आणि त्यासाठी मारला गेला फटका. व्हॉट अ ग्रेट शॉट बाय दी बंड्या. 48 वरती 4 सद्यस्थिती. 55 वरती 3 होत्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर ज्यावेळेला विकास इलेव्हन बॅटिंग करत होते. म्हणजे अजूनही मुंबई सम्राट NB अवध हा संघ मागे आहे परंतु इक्वेशन जर आपण पाहिली तर या दोन्ही बॅटरच्या स्वभावाला साजेशी आहे. मी म्हटलं होतं ना मगाशी जसं दुसऱ्या मॅचमध्ये आपण स्थिती पाहिली होती इक्वेशन पाहिल्या होत्या त्याच प्रकारे हा सामना पुढे जाणार आहे. दुसऱ्या मॅचमध्ये 6-16 होत्या आता 6-19 आहेत. संतोष जाधव गोलंदाजी मार्कवरती आलाय आणि आता खरी मजा येणार आहे. मजा यासाठी येणार आहे कारण दोघांनाही मॅच जिंकायची आहे. इथून जिंकलात तर अस्तित्व जिवंत राहील. इथून पराभूत झालात तर मात्र मैदानाबाहेर म्हणजेच घरचा रस्ता पकडावा लागणार आहे. 6-19 थोडा भी नहीं चलेगा. 19-20 इथं 19-20 वाली कहाणी नाही आहे. इथं क्लिअर करावं लागणार आहे. कंपल्सरी चेस. सहा 19 बघा 6-19 मध्ये एक निगेटिव्ह साईन काय बंडा नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे परंतु जर का इथून किशनने 1-2 मोठे फटके लावले तर मात्र त्याला सुद्धा बळ येईल. संतोष जाधवसाठी हा चेंडू संतोष जाधवचा हा चेंडू जस्टीच्या बाहेर आहे. आता हा चेंडू वाईट आल्यानंतर कहाणी 3 षटकारांची राहिली आहे. 6 चेंडूंमध्ये 3 षटकार मारायचे आहेत. या दिव्य रोशनीमध्ये या रजनीमध्ये
3 षटके मारणे सोपे नाही आहेत, परंतु सोपं नसताना सुद्धा चांगली कामं केलेली आहेत. बंड्याने असेल किंवा नागेंद्रने असतील. पाहूयात काय घडतंय. पुन्हा एकदा पंच वळतायत सांगतात या सिटीचा वाईड. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होईल. एक्स्ट्राच्या रूपाने धावा धावपलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळतात. 50 धावा धावपलकात लगावल्या गेल्यात. पहा उजव्या ष्टीच्या बाहेर आहे वाईड लाईनच्या बाहेर चेंडू निघून चाललाय आणि तिथून मात्र मागे कितीही आतमध्ये येवत त्याला काही अर्थ नाही आहे. एक्स्ट्रा रन धावपलकामध्ये ऍड होत आहेत आणि एक्स्ट्रा रन या मॅचला थोडीशी एक्स्ट्रा वेळेमध्ये कन्वर्ट करतायत. ते एक्स्ट्रा सहन न करण्यासारख्यात. 6 मध्ये 17 म्हणजे बिलकुल खतरा आलाय. कदाचित हा खतरा यावा म्हणूनच इथे आतापर्यंत हे चेंडू वाईटच्या रूपाने आले असावे. संतोष जाधव समोर किशन. ओहो उडवलाय. काय जबरदस्त फटका. चेंडू क्लिअर करतोय सीमारेखा. सरळ बॉर्डर लाईनला भेदणारा अतिसुंदर दर्शनीय शानदार दमदार बहारदार षटकार. व्हॉट अ शॉट. बसलेल्यानं उभं करणारा हा फटका आहे आणि ही किसनची ताकद आहे. सँडी एस पीसाठी किसनने अनेक वेळा अशा इनिंग साकारलेल्या आहेत जिथून गेलेल्या मॅच काढलेल्या आहेत. कोकणच्या पट्ट्यामध्ये असोत किंवा मुंबई परिसरामध्ये असोत किंवा मुंबई बाहेर असोत, बहुतांश ठिकाणी ज्या वेळेला सँडी एस पीचा संघ अडचणीत सापडला त्या वेळेला किसन देवेंद्रने अनेक वेळा 4थ्या 5व्या 6व्या नंबरवरती येत असताना अशा प्रकारच्या मॅचेस जिंकवल्यात जे सर्वांनी पाहिल्या सुद्धा असतील. आणि आज पुन्हा एकदा त्याच पोझिशनमध्ये आला आणि ज्याची मी चर्चा करत होतो. जरी बंड्या नॉन स्ट्राईक एंडला उभा असला तरी सुद्धा किशनने जर का 1-2 बॉल इथे स्ट्राईक घेतली आणि म्हणजेच मोठ्या पटक्यांसाठी ते गेले तर मॅच बनू शकते आणि त्याला सुद्धा बळ मिळेल. तसंच झालंय. 2 वाईड नंतर किशनने इथे षटकार बनवलाय. तो सुद्धा कव्हर फाड षटकार जो टेनिस क्रिकेटमध्ये खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतो. पुन्हा एकदा लपेटण्याचा प्रयत्न. यावेळेला मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे सिंग. चांगली फिल्डिंग. फेकी होतीये तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केलं जातोय. 4 चेंडू 10 धावा. 4 मध्ये 10. सामना उघड्या डोळ्याने पहा. बंद डोळ्याने काही दिसणार नाही आणि बंद डोळ्याने तुम्हाला काय कळणार सुद्धा नाही. फक्त आवाज येईल. त्यामुळे हा उघड्या डोळ्याने सामना पहा. सामना पूर्णपणे हॉट आहे. हा सामना खूप चांगल्या प्रकारे रंगलाय. या रंगलेल्या सामन्यामध्ये रंग भरण्यासाठी आमचे डीजे मास्टर सुद्धा सज्जत, परंतु तुर्तास जो काही रंग बंड्याने भरलाय तो रंग मात्र सर्वांना आनंदित करणार आहे. काय जबरदस्त सामना आहे. श्री स्वामी समर्थ चषक 2024 मधील ही लढत. हो हो आकुटापाचा चेंडू. काय जबरदस्त डिलिव्हरी आहे. शानदार डिलिव्हरी. सगळं काही कुशल मंगल सुरळीत चालवताना मध्येच एखाद्या दुधामध्ये मिठाचा खडा पडावा, दूध नासावा अशा प्रकारची प्रचिती, अशा प्रकारचं चित्र इथं दिसलं आणि चेंडू सुबीच्या हातामध्ये जाऊन विसरतोय. निर्धाव येतोय. चांगली साईन आहे. विकास इलेव्हन बॉलिंगसाठी चांगली साईन आहे की 4 चेंडू 10 धावांची गरज असताना एक डॉट आलाय. 3-10 मध्ये मॅच आली आहे. 3-10 म्हणजे 3 मध्ये 2 मोठे प्रहार मारावे लागणार आहेत आणि हे 2 मोठे प्रहार येणार की नाही येणार. 2 मोठे प्रहार जरूर पाहिजेत, परंतु त्या 2 मधला एक मोठा प्रहार या चेंडूवरती हवाय. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. त्या 2 मोठ्या फटक्यांमधील एक मोठा फटका या चेंडूवरती आला तर मॅच पूर्णपणे बनल्यासारखे चित्र असेल, परंतु तो नाही आला तर मात्र इस्पार उस्पार वाली कहाणी रहेगी. संतोष जाधव बंड्यासाठी हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. ओहो धावचीची संधी. 1चं रूपांतर. ओहो यावेळेला काय घडलंय. 3 बॉल 8. 3-10ची मॅच 3-8 मध्ये आली आहे. म्हणजेच वाईड वरती सिंगल धावून कंप्लीट केली आहे. दोघं चर्चा करतात आणि दोघांनाही प्रचंड अनुभव आहे. या स्थितीमध्ये कशा प्रकारे मॅचला घेऊन पुढे जायचंय, कशा प्रकारे खेळायचंय त्यांना चांगला अनुभव आहे. संतोष जाधवला या मैदानावरती अशा प्रकारच्या मॅचला जिंकवण्याचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे ही मॅच दोन्ही संघांसाठी तितकी सोपी राहणार नाहीये. क्या ये स्ट्राइक चेंज होगा या फिर और कुछ होगा. एक मोठा फटका आता अपेक्षित आहे. एक वाईड किती मोठा फरक क्रिएट करू शकतो तो मात्र आपल्याला इथे पाहायला मिळतोय. तुर्तास 3-8 म्हणजेच पडली आहे मोठी गाठ. ती गाठ कोण सोडवणार. ही गाठ सोडवणार तोच मात्र जिंकणार. आता जर काही ते मोठा फटका आला तर ही गाठ सुटणार आहे.
मुंबईचा सम्राट एनबी अवधसाठी, परंतु इथे जर का डॉट किंवा विकेट आली तर ही गाठ काही प्रमाणामध्ये ढिली होईल, ती म्हणजे विकास 11 बॉलिंग या संघासाठी. 3 मध्ये 8. संतोष जाधव पिण्यासमोर किशन देवेंद्र. ओहो, क्लीन 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 बोल्ड. ही गाठ काही प्रमाणामध्ये ढिली गेली आहे. फलंदाज थँक्यू डीजे. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात आणि पटपट जल्लोष सुद्धा झालाय. संतोष स्तब्ध होते. किशनला मात्र हा चेंडू समजण्याचा झाला होता, लपेटण्याचा प्रयत्न, टिपिकल टेनिस बॉल क्रिकेट स्टाईल मध्ये हा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. या प्रकारचे प्रयत्न आजकाल तितके यशस्वी होत नाहीत जितके पहिले व्हायचे. आज गोलंदाज भरपूर हुशार झालेले आहेत, त्यामुळे इम्प्रोवाइज केलेले स्ट्रोक मोठ्या प्रमाणात मारावे लागतात. किशन तिथे मात्र अपयशी ठरलाय. रोहन सालुंके अंधेरीचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये आलाय. ये खिलाडी में भी दम है. अनेक वेळा क्रिकेटचा कोणताही फॉर्मॅट असो, रोहनला फिनिश करणं चांगलं माहित आहे. संतोष जाधव समोर रोहन आहे. रोहन वाकवल्यात यष्ट्या. फलंदाज बाद होतील. लगातार दुसरी विकेट. बंड्या आहे बघायच्या भूमिकेमध्ये. बघा कशा प्रकारे हा चेंडूच्या रेषेमध्ये येणं गरजेचं जरूर होतं, परंतु रेषेच्या बाहेर नाही. रोहन बाद झालाय. नवीन बॅटर आशीष कनौजिया. ये खिलाड़ी इतना लेट क्यों आया, ये भी सवाल सबके मन में रहेगा. आशिष या मैदानावरती अनेक वेळा मॅच विनिंग पारी खेळताना दिसलाय. धावफलक हलतं बोलतं ठेवणं या खेळाडूला माहित आहे आणि हा आता थोडासा उशिराने आलाय. कदाचित या क्रमामध्ये किंवा या नंबरवरती येत असताना 6-1-8 या मैदानावरती 2 वेळा झाल्यात. लगातार 3 विकेट हॅट्रिक. बोल्ड, क्लीन बोल्ड. लगातार 3 चेंडूवरती 3 यष्ट्या वाकवल्या गेल्यात. महाराष्ट्र बॉईज कडून 1000 रुपये. फायनल मध्ये दिमागामध्ये प्रवेश केला टीम विकास 11 बॉलिंग या संघाने आणि पराभवाच्या छायामध्ये जावं लागतं. टीम मुंबई सम्राट एनबी अवध संघाला हार्ड लक. टीम अपयशी, हताश, निराश चेहरे आणि बंडाच्या त्या खेळीला मात्र आलेला तो पूर्णविराम, पूर्णपणे व्यर्थ पारी. ऐसा भी दौर आता है कभी कभार. पहा कशा प्रकारे हा चेंडू हाताळला गेला होता. बॅकफुटवरती गेले ते पूर्णपणे लपेटण्याचा प्रयत्न काही शिल्लक नव्हता आणि अखेरकार लगातार 3 विकेट घेत असताना संतोष जाधवने मॅचला आपल्या बाजूने झुकवलं. बॅटिंग समरी आपण बघू शकता, बॉलिंग समरी सुद्धा बघू शकता. मॅच समरी आहे इथे. पवन केने 8 बॉल 22, त्यानंतर 7 चेंडू 11 सुमित महेंद्र, 4 चेंडू 10 धावा, 3 चेंडू 9 धावा संतोष जाधव. आणि ज्या वेळेला दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी करण्याची वेळ आली त्याला संतोष जाधव 11 धावा देत असताना 3 गडी बाद गेले. महत्वाचा टर्निंग पॉईंट या मॅचचा तो. आणि हिमांशू पाटील 24 धावा खर्च करत असताना 2 गडी बाद केले. किरण 8 धावा